नमस्कार मित्रांनो, स्वामी विवेकानंदांना युवकांचं प्रेरणास्थान असं म्हटलं जातं। आज आपण स्वामी विवेकानंदांनी जीवनात एका हताश झालेल्या तरुणाला कशा पद्धतीने मार्ग दाखवला याविषयीचा एक प्रसंग पाहणार आहोत। पण तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच नवनवीन रोचक कथा तुम्हाला ऐकायला मिळतील। चला तर मग पाहूयात। एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या आश्रमाच्या बाहेर आपल्या लाडक्या श्वानाला घेऊन फेरफटका मारत होते। हे पाहून एक युवक स्वामीजींना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आला। या युवकाच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती। निस्तेज अशा चेहऱ्याने त्याने स्वामीजींना हाक मारली। स्वामीजींनी त्या युवकाला येण्याचं कारण विचारलं। यावर तो युवक म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागलो आहे। मी शिकलेलो आहे, मात्र मला काही केला यश मिळत नाही। मला दारोदार फिरावं लागतं। मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले, मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच होत आहे। कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा। त्याचा हा प्रश्न ऐकून स्वामीजी थोडा वेळ थांबले आणि याविषयी काहीही न बोलता त्यांनी त्या युवकाला सांगितलं, या माझ्या श्वानाला थोडा वेळ फेरफटका मारून आणतोस का? त्या युवकाला काहीच कळेना। मी स्वामीजींच्याकडे यशाचा मार्ग ऐकण्यासाठी आलो आहे, पण स्वामीजी हे मला काय सांगत आहेत? ते माझ्या प्रश्नावर काहीच कसं काय बोलत नाहीत? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये घोळू लागले। या विचारातच त्या युवकाने स्वामीजींच्या श्वानाला सोबत घेतलं आणि गावात फेरफटका मारण्यासाठी ते दोघेही निघाले। जवळपास तास दीड तासाने तो युवक त्या श्वानाला घेऊन परत आला। स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताजातवाना दिसत होता, मात्र श्वान चांगलाच दमलेला होता। स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला। स्वामी म्हणाले, तू इतका वेळ फिरूनही ताजातवाना वाटतोस आणि माझा श्वान मात्र इतका दमलेला का वाटतोय? त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उतरला, अहो स्वामीजी, हा श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत, या दारातून त्या दारात जात होता। कधी कधी तर हा इतरांच्यावर भुंकत देखील होता। हा श्वान काही एका ठिकाणी थांबला नाही, त्यामुळे धावपळ होऊन श्वान थकला असावा, असं तो युवक म्हणाला। यावर स्वामीजींनी अलगद स्मितहास्य केलं आणि स्वामीजी त्या युवकाला म्हणाले, तू जो मगाशी मला प्रश्न विचारला होतास ना, त्याचं उत्तर तुला यामध्येच मिळालं आहे। माणसाने आपलं ध्येय निश्चित करावं, ध्येय सोडून इतर गोष्टीकडे भटकू नये। तसे झाल्यास अपयशाला फाटे फुटतात। त्यामुळे तुला जे काही करायचं आहे त्या गोष्टीकडे तू लक्ष केंद्रित कर, इतरत्र कुठेही भटकू नको, मग यश हे नक्कीच मिळेल। स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या या दाखल्याने त्या युवकाचे डोळे उघडले आणि त्याला त्याची चूक कळून आली आणि त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळालं। मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा।